भारत के गणतंत्र का सारे जग में मान है, दशकों से खिल रही है उसकी अद्भुत जो शान है। सब धर्मों को मान देकर रचा गया है इतिहास, इसीलिए हर देशभक्त को इसमें है विश्वास। चलो फिर से आज वो नज़ारा याद कर ले, शहीदों के दिल में जो ज्वाला थी वो याद कर ले, जिसमें बहकर आज़ादी पहुंची थी किनारे पे। देशभक्तों के खून की धारा वो याद कर ले। ना मरो सनम बेवफा के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी कफन के लिए। मरना है तो मरो वतन के लिए, शहादत पे तिरंगा मिलेगा कफन के लिए। शहादत पे तिरंगा मिलेगा कफन के लिए। स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत आपल्या कृष्णा थडीचा सवंगडी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या भारतवासियांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा राष्ट्रीय सण आहे आणि जो संपूर्ण देशभर प्रत्येक गावोगावी नाविन्याची आणि विविधतेची जोड देत साजरा केला जात असतो। त्याचप्रमाणे आमच्या वैगाव गावामध्ये सुद्धा हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असताना त्याला नाविन्यासोबतच विविधतेची सुद्धा जोड देत एक मोठा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात आला, ज्याची दृश्ये आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। सकाळी शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने या कार्यक्रमाची सालाबाद प्रमाणे यंदाही सुरुवात झाली। शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अनुक्रमे ग्रामपंचायत वैगाव कार्यालय आणि सद्गुरू ज्ञानेश्वर सहकारी पतसंस्था या ठिकाणचे ध्वजारोहण संबंधित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी परतून आली आणि या मुख्य कार्यक्रमासाठी ग्रामस्थ सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रथमच राष्ट्रध्वजासोबतच भारतीय संविधानाचे पूजन सन्माननीय सरपंच आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक नागरिक आपापल्या धर्मग्रंथांचे पूजन आणि पठण विशिष्ट सणांच्या माध्यमातून करत असतो, परंतु विविधतेतून एकता, समानता, भारतीय नागरिक म्हणून आपणाला आपले हक्क, अधिकार आणि जबाबदारीची, विविध कर्तव्यांची जाणीव करून देणाऱ्या या ग्रंथाचे पूजन किमान आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून तरी व्हायला हवे, म्हणून या नाविन्यपूर्ण संकल्पनेची वैगावकर ग्रामस्थांनी आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला जोड दिली। संविधान पूजनानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सन्माननीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, झेंडागीत, राज्यगीत आणि देशभक्तीपर समूह गीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा
आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. ध्वजप्रतिज्ञा आणि संविधान पठणानंतर शाळेसाठी ज्ञानदीप सहकारी पतसंस्था आणि सद्गुरू ज्ञानेश्वर सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून मिळालेल्या वस्तूंचा स्वीकार करण्यात आला. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची भाषणे आणि इतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. Our constitution was in supreme law of India in 1950. In supreme law of India, our constitution was written by Dr. B.R. Ambedkar. Should always respect her in 1950. Thank you. जहाचे हे राष्ट्र प्रेषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. आदेश शूरांचा आहे, वीरांचा आहे, संतांचा आहे, महंतांचा आहे, वारकऱ्यांचा आणि तारकऱ्यांचा देखील आहे. इतकंच काय तरी भूमी देवांची देखील आहे. म्हणूनच हा चंद्र सूर्य असेपर्यंत या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझ्या भाषणाला आज गणतंत्र दोस्तों में भाषण देना चाहता हूँ. न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम हिंदुस्तानी हैं, हिंदुस्तानी हैं. माननीय मुख्य अतिथि और आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं. जैसे कि आप सब जानते हैं 26 जनवरी भारत में हर साल गणतंत्र दिवस के रूप में मनाई जाती है. यह दिन हमारे देश के लिए बहुत महत्वपूर्ण दिन है क्योंकि इसी दिन 26 जनवरी 1950 में भारत का संविधान लागू हुआ था. भारत की स्वतंत्रता 15 अगस्त 1947 में हुई थी. लेकिन भारत को सही तरीके से चलाने के लिए भारत को संविधान की आवश्यकता थी. डॉक्टर भीमराव अम्बेडकर की अध्यक्षता में भारत को संविधान बनाया और 26 जनवरी 1950 में लागू किया गया. मैं छठी कक्षा में पढ़ता हूँ. भारत में हर साल 26 जनवरी को गणतंत्र दिवस मनाया जाता है जिसे हर भारतवासी पूरे उत्साह जोश और सम्मान के साथ मनाता है. यह भारत का राष्ट्रीय पर्व है. इसी दिन 1950 को हमारे भारत देश का संविधान पूर्ण रूप से लागू हुआ था. गणतंत्र दिवस पर भारत के राष्ट्रपति लाल किले पे तिरंगा फहराते हैं. इसके बाद राष्ट्रगान गाया जाता है और 21 तोपों की सलामी दी जाती है. गणतंत्र दिवस पर देश के राष्ट्रपति द्वारा वीर चक्र, महावीर चक्र, परमवीर चक्र, अशोक चक्र जैसे राष्ट्रीय सम्मान वितरित किए जाते हैं. इस दिन बच्चों के लिए भी राष्ट्रीय बहादुरी पुरस्कार वितरित किए जाते हैं. गणतंत्र दिवस के महान अवसर पर राजधानी दिल्ली में वायुसेना, थलसेना, नौसेना की शानदार परेड निकाली जाती है. परेड में देश के विभिन्न राज्यों की प्रदर्शनी होती है. हर प्रदर्शनी भारत की विविधता और सांस्कृतिक समृद्धि को प्रदर्शित करता है. इसके साथ किसी विशेष विदेशी अतिथि को आमंत्रित किया जाता है. इस दिन अपने महान नायकों को याद किया जाता है. गणतंत्र दिवस पर स्कूलों और कॉलेजों में भी अनेक कार्यक्रम होते हैं. न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम हिंदुस्तानी हैं, हम हिंदुस्तानी हैं. जय हिंद, जय भारत. आराध्य विशाल वाडकर. At first, I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January. We are celebrating Republic Day. Republic Day is a national festival of India. On 26 January 1915, become a republic. Our constitution come into force on this day. Dr. Babasaheb Ambedkar is the father of Constitution of India. The Indian Constitution is largest written in the world. I am proud of her. पुस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे ग्रामस्थ व चंद्राप्रमाणे शीतल छाया करणारे माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. मित्र, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्याला खरा आकार आला तो 26 जानेवारी 1950 रोजी. कारण या दिवशी संविधान अंमलात आले. आपल्या भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
या दिवशी विशेषतः राजधानी नवी दिल्ली येथे भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 तोफांची सलामी दिली जाते. तसेच देशासाठी गाजवलेल्या शौर्य सैनिकांना राष्ट्रपतीच्या हस्ते अशोक चक्र व कीर्ती चक्र देवमुक्ती पुरस्कार देण्यात येतात. तसेच शूर मुलांना शौर्य पुरस्कार देण्यात येतात. या दिवशी विशेष शैक्षणिक संस्था व सरकारी संस्थांमध्ये देशभक्ती संबंधी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात. देशातील सूरपुत्रांची आठवण होते. वंदे मातरम, जय हिंद, भारत माता की जय या जय घोषणाने संपूर्ण वातावरण परिपूर्ण होते. या सुवर्णदिनी प्रत्येक भारतीयाने आपल्या देशात शांतता राखण्याची व भारताचा विकास करण्यासाठी त्याची प्रतिज्ञा करून त्याचे पालन केले पाहिजे. महावंदनीय अधिकारणीय माय मराठी आमची विद्यार्थ्यांच्या भाषणांमधून वक्तृत्व कुशलता आणि संगीत कवायतीच्या माध्यमातून शारीरिक शिक्षणाच्या उत्कृष्ट प्रात्यक्षिकांचा नमुना उपस्थित पालक आणि ग्रामस्थांसमोर विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमातील शालेय विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेले लेझिम नृत्य हे या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण आणि कळस ठरले. या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद उपस्थित ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे लुटला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.